भारतीयांनी बांगलादेशमध्ये जाऊ नये, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारताकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी। बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीतील स्फोटात रासायनिक कंपनीत जळून खाक, रिएक्टर एका चाळीवर पडल्याने 3 जण जखमी। श्रावणात एसटी संगीत तीर्थाटन या उपक्रमाला आजपासून सुरुवात। महिलांना एसटी कडून घडवलं जाणार तीर्थक्षेत्रांचं दर्शन, ग्रुप बुकिंग केल्यास थेट गावातून सोडली जाणार बस। राज्यात उद्या विविध शिक्षक संघटनांचा शाळा बंदचा नारा, अनुदानित आणि विना अनुदानित शाळांसाठी विविध मागण्यांसाठी आंदोलनाचं हत्यार। आज मुंबईत येलो अलर्ट तर पुणे आणि साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी। मात्र पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 12,810 वाहन चालकांवर कारवाई, नियम मोडणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा। मॉनिटरिंग सिस्टीम सुरू झाल्यानंतर कारवाईचा वेग वाढला। शेती पिकांच्या नुकसानीसाठी 600 कोटी देण्याचा शासन निर्णय जारी। शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार पीक विम्याची रक्कम। यवतमाळच्या राळेगावात धोकादायक पुलावरून विद्यार्थी आणि नागरिकांची जीवघेणी कसरत। मुलांना कडेवर घेऊन पालकांना करावा लागतोय जीव धोक्यात टाकून प्रवास। पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरीही हर्सुल तलावाची पाणी पातळी तळाशीच। छत्रपती संभाजीनगर जुन्या शहरात पाण्याची समस्या कायम। केंद्र सरकार चीनी कंपन्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत। 400 कंपन्या सरकारच्या रडारवर। या कंपन्या ऑनलाईन नोकऱ्या आणि ऑनलाईन कर्जाशी संबंधित फसवणुकीत सामील असल्याची माहिती।